सर ह्यांची ही बैठकीची खोली आहे, तर याविषयी तुम्हाला अजून काय सांगता येईल? ही घरातल्या पूर्व भागामध्ये लिव्हिंग रूम किंवा बैठकीची खोली आहे, ती चांगली गोष्ट आहे. आणि उत्तर दिशेला सुद्धा खिडकी आली आहे, पूर्वेला पण खिडकी आली आहेत, ही चांगली गोष्ट आहे. परत बैठक जी केली आपण पूर्व आणि पश्चिम दोन्ही बाजूला केली तर पूर्व पश्चिम संवाद होतो, ही चांगली गोष्ट आहे. परंतु जो टीव्ही जो घरातला अँकर आहे तो दक्षिणेला आहे आणि सतत आपला टीव्हीचा वापर जास्त केला जातो. लहान मुलाला टीव्हीचं व्यसन लागायला लागतं, पण दक्षिणेकडे न ठेवता तो कुठे पूर्वेला किंवा पश्चिमेला आला तर चांगलं. जर दक्षिणेकडे जास्त टीव्ही असेल तर मंगळाचा प्रभाव त्याच्यावर येतो आणि मंगळाचा अंमल हा व्यसन किंवा जास्ती कॉन्सन्ट्रेशन जे काही ठेवू त्याच्याकडे होत असतं आणि टीव्हीकडे जास्त कॉन्सन्ट्रेशन करून आपलं तर वय झालं पण मुलाच्या अभ्यासात परिणाम होऊ नये म्हणून ते थोडंसं टाळा किंवा कंट्रोल करा की हा नियम एवढाच वेळ टीव्ही बघायचा. जर काही दोष आहे तर दोष दूर करता येत नसतील तर नियमांनी आपल्याला बांधून घेऊन ते पथ्य पाळायचं, एवढं केलं तरी चांगलं. म्हणजे सर ही टिप्स आपल्याला श्रोत्यांनाही देता येतील की त्यांच्याही घरात जर दक्षिणेकडे टीव्ही असेल तर तो त्यांनी हलवला तर जास्त त्यांच्या दृष्टीने चांगलं, कारण नाहीतर टीव्ही ॲडिक्ट होण्याची शक्यता असते. बरोबर की नाही सर? अभ्यास, अध्ययन, रिसर्च याच्यामध्ये जर काही कुठल्याही प्रकारचा व्यत्यय नको असेल तर दक्षिणेचा टीव्ही हा सगळ्यात प्रथम हलवला पाहिजे, त्याची गरज आहे. आपण आता तुमची बेडरूम देवघर बघूया. सर ह्यांचं हे देवघर आहे. वहिनी तुम्हाला काय देवघराविषयी विचारायचे असेल शंका तर विचारा सरांना. देवघरामध्ये ना जे आम्ही इकडे देव पूजलेत ही दिशा बरोबर आहे का इकडे पूजायला हवेत? मध्यवर्ती कलावती देवींचा फोटो आहे जे गुरुस्थानी आहेत आणि गणपती, लक्ष्मी, घरातले देव हे त्यांच्या दक्षिण नैऋत्येला गेलेत तर ते चुकीचं आहे. वाटल्यास आईंचा फोटो थोडा सरकून देव हे त्यांच्या डावीकडे असले पाहिजेत. त्यामुळे देव तुम्ही ह्या बाजूला फिरून घ्या जेणेकरून आधी गणपती पूजन, इष्टदेवतेचं पूजन आणि नंतर सद्गुरूंचं पूजन असं रचना करून घ्या. चांगलं आहे, ही दिशा योग्य आहे. आपण पश्चिमेला नमस्कार होतोय हेही चांगलं आहे. त्यामुळे ज्यांच्या ज्यांच्या घरी पूर्वे ईशान्येला देवघर नाही मिळालं त्यांनी दुसरा पर्याय आहे पश्चिमेकडे ठेवायचं देव, म्हणजे आपला नमस्कार पश्चिमेला होईल. किंवा तिसरा पर्याय आहे आग्नेय दिशेला, किचन तिथे नाही आहे त्या ठिकाणी जर तुम्ही देवघर जरी ठेवलं तरी गणपती आणि देवीची उपासना जास्ती वाढते. त्या त्या दिशेनुसार उपासनेचे दैवत बदलत असतात. तसं सध्या भोसलेंकडे पश्चिमेला देव आहेत हे उत्तम आहे. ज्यांना ईशान्य नाही मिळू शकला म्हणून पश्चिम हा दुसरा पर्याय फार सुंदर आहे. त्यामुळे सद्गुरूंची उपासना ही पश्चिमेचं देवघर असलं की वाढते, तसं आपल्याकडे येताना दिसतंय. सर आता तुम्ही त्यांना सांगितलं की बाकीचे जे देव आहेत ते त्यांनी इकडच्या साईडला म्हणजे डाव्या साईडला त्या सद्गुरूंच्या डाव्या साईडला ठेवा. मग पूजा करताना त्यांनी आधी कुठची पूजा करायची? कारण त्याची पण त्या कलावती देवींची पण पूजा करता हो ना. मग देवांची पूजा आधी करायची का सद्गुरूंची पूजा आधी करायची? आधी देवांची पूजा. सगळ्यात पहिले गणपतीची पूजा, मग देवीची पूजा, मग विष्णूची पूजा, मग शंकराची पूजा आणि सद्गुरूंची पूजा. हा त्याचा क्रमच आहे. त्याप्रमाणे करा आणि त्याचं तुम्हाला फार चांगलं. आणि तुम्ही स्वतंत्र केलंय. बऱ्याच जणांकडे मोठं घर असतं पण देवासाठी छोटी जागा असते किंवा ती नसते, पण तुम्ही बसून पूजा करतात जेणेकरून उपासना ही देवतेची आणि देवतेसाठी नसते तर आपली आणि आपल्यासाठी असते. आपण स्थिर व्हायचं आहे, आपण शांत बसायचं आहे आणि त्या देवतेला आपण धारण करायचं आहे, ते गुण आपल्यामध्ये उतरावे म्हणून एक 10 मिनिटं अर्धा तास जो काही शक्य आहे तो आपण जप करायचा आहे आणि बसून पूजा केली जावी, उभ्याने केली जाऊ नये. हे आपल्या घरात योग्य दिसतंय, हे बघून आनंद वाटला. असं स्वयंपाकघर. किचनमध्ये सर कट्टा हा पूर्व दिशेला पाहिजे हे बरोबर आहे. फक्त फ्रीजचं मला विचारायचं होतं की त्याची दिशा बरोबर आहे का, म्हणजे फ्रीजची जागा ठेवली आहे ती व्यवस्थित आहे का? घराच्या दक्षिण भागामध्ये आपलं स्वयंपाकघर आहे. मूलतः हे योग्य दिशा नाही आहे. आपण काय बघतो कुठेही स्वयंपाकघर असलं तरी केवळ पूर्वेला आपण तोंड करून स्वयंपाक केला पाहिजे हाच एक मनामध्ये एक विचार आहे. पण तसं न करता घराच्या कुठल्या भागामध्ये स्वयंपाकघर आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. तसे दक्षिण आहे आणि दक्षिण बाजू ही घराच्या कर्त्या पुरुषाची, वडिलांची, वडील कामामध्ये नसल्यानंतर तुमची. तर ह्या अग्नीचा परिणाम तुमच्या प्रगतीवरती होत असतो, तुमच्या आरोग्यावरती होत असतो. म्हणून जो मगाशी तुम्ही विचार मांडलात की माझ्या प्रमोशनला बाधा होते तर त्याच्या मागे इथला जो अग्नी आहे हा कर्त्या पुरुषाच्या प्रगतीच्या स्थानावरती अग्नी आहे, तो बाधा करतो. म्हणून या अग्नीचं ऊर्जेचं शमन, अग्नीचं शमन नाही, अग्न्यामुळे जी ऊर्जा बाधक निर्माण होते त्याचं शमन कसं करायचं तो उपाय
तुम्हाला सांगतो. तिथे वास्तू दिग्दोषनाशक यंत्र, धातूचं पिरॅमिड, तांब्याची पट्टी आणि ती पट्टीचा एक स्रोत या स्वयंपाकघराच्या बाहेर आणून ठेवायचा की ज्यामुळे ती ऊर्जा डायव्हर्ट होता आली पाहिजे. आणि तसंच फळीवरती एखादं धातूचं पिरॅमिड ठेवलं तर तेही ऊर्जा ते शमन करेल. अशा प्रकारचा उपाय. आपण स्वयंपाकघर बदलणं तर शक्य नाहीये की इथे किचन आणलं आणि इथलं किचन दुसरीकडे नेलं, हे शक्य नसेल. ज्यांना शक्य त्यांनी जरूर करावं, पण ज्यांना शक्य नाहीये त्यांनी किमान असे उपाय करा जी ऊर्जा चांगली पण चुकीच्या ठिकाणी निर्मिती होते आहे तिचं शमन करा आणि डायव्हर्जन करा. असे अनेक उपाय आहेत, 164 उपाय आहेत, पण त्यावेळी जे मला शक्य आहेत ते मी सांगतो आहे त्याचा आपण उपयोग करा. पण या किचनचा वहिनींच्या आरोग्यावर किंवा त्यांच्यावर काय परिणाम होणार आहे? तसं ही जागा जी आहे दक्षिण ही कर्त्या पुरुषाची आहे, त्यामुळे सगळ्यात पहिला परिणाम कर्त्या पुरुषावरती आणि नंतर वहिनी काय म्हणणार की जेवण तयार केलं पण मी करून ठेवलं ते त्यांच्यापर्यंत पोहोचलं नाही, इथपर्यंत त्यांचा विचार होऊ शकतो की पडून राहिलं, मग ते सकाळचं दुपारी खायला लागलं, दुपारचं संध्याकाळी खायला लागलं, असं काही होतं का? नाही, म्हणजे कमी, असं जास्त प्रमाणात नाही, कधीतरी क्वचित असं होतं. त्यामुळे हा परिणाम सकारात्मक अजून व्हावा, कधीतरी होत असेल तर ते होऊ नये याच्यासाठी काय करायचं ते उपाय करायचे. त्याबरोबर तुमच्या पलीकडे अजून एक दरवाजा मला बघायला मिळाला. हा दक्षिणेकडे एक दरवाजा आहे. ह्या दरवाजाला सुद्धा खालती लाकडी उंबरठा करा, कारण का हा दरवाजा घराच्या बाहेर ओपन होतोय. जिथे जिथे घराच्या बाहेर ओपन होतात दरवाजे तिकडे लाकडी उंबरठा हा लावणं अत्यंत गरजेचं आहे. पण हा कामाव्यतिरिक्त बंद असेल किंवा किमान पडदा असेल तरी चांगलं. आणि हे जे अन्नधान्य आपण पश्चिमेला ठेवलं आहे त्यातलं जुजबी जे आपण स्वयंपाकासाठी वापरायचं आहे ते जर उत्तरेकडे ईशान्येकडे आलं म्हणजे चहापूड, साखर, थोडे तांदूळ, साठवणीचं इथे चालेल एक वेळ, पण जे रोजला लागतं ते तुम्ही तुमच्या स्वयंपाक करताना डावीकडे उत्तर ईशान्येला तसं ठेवलं तर त्याचा फायदा होतो. जेणेकरून जे काही आपण घ्यायचं आहे उपयोगाचं ते उत्तर दिशेकडून, ईशान्येकडून, पूर्वेकडून घ्यायचं आहे आणि वापर करायचा आहे, ना की दक्षिण किंवा पश्चिम किंवा नैऋत्यकडून नाही घ्यायचं आहे. साठवणीचं चालेल पण दैनंदिन वापराचं हे या दिशांकडून घ्यायचं. सरांनी आपल्याला आता मार्गदर्शन केलंच आहे की साठवणीचं अन्नधान्य हे उत्तरेकडे, तसंच पाण्याची साठवणही उत्तरेकडे असावी. खरं आहे हे. पण आता मात्र वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. या व्यावसायिक विश्रांतीनंतर लवकरच परत येऊ. पाहत रहा वास्तुकरी तथास्तु.